नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डेंटल इम्प्लांटच्या स्पेशल केसबद्दल डिस्कस करणार आहोत। जेव्हा एखादा दात पडतो किंवा काढावा लागतो तेव्हा तिथे इम्प्लांट बसवण्यासाठी काही वेळा हाडाची कमतरता असते। अशा वेळेस खालच्या जबडाच्या सुरक्षित भागातून बोन ग्राफ्ट घेतला जातो। त्या ठिकाणी नवीन हाड येण्यासाठी ग्राफ्ट पावडर भरली जाते। आता हा बोन ग्राफ्ट जिथे गरज आहे तिथे बसवला जातो। स्क्रूच्या साहाय्याने त्याला सपोर्ट दिला जातो। हाड लवकर जुळून येण्यासाठी ग्राफ्ट पावडर आणि मेम्ब्रेन बसवली जाते। काही दिवसानंतर त्या ठिकाणी नवीन हाड तयार होतं, ज्यामध्ये आपण डेंटल इम्प्लांट बसवू शकतो। आता आपण जो ॲनिमेशन व्हिडिओ बघितला तशी सेम सर्जरी आम्ही क्लिनिकमध्ये परफॉर्म केली। डाव्या बाजूच्या फोटोमध्ये तुम्ही क्लिअरली बघू शकता की जिथे बोन काहीच नव्हतं तिथे बोन तयार झालेला आहे आणि उजव्या बाजूच्या फोटोमध्ये इम्प्लांटवर कॅप बसवली आहे। ही ट्रीटमेंट पूर्ण होऊन बरीच वर्ष झाली। आज देखील पेशंटच्या तोंडात इम्प्लांट सुरक्षित आहे आणि बसवलेली कॅप देखील इतर दातांशी एवढी जुळून आली आहे की आता बघून नक्की सांगणं अवघड आहे की कुठला दात आपण इम्प्लांटनी बसवलेला आहे। अशाच दातांच्या आणि केसांच्या सर्व उपचारांसाठी तुम्ही सायबर चौक कोल्हापूर इथे आम्हाला भेट देऊ शकता। माझं नाव आहे डॉक्टर अमित तानाजीराव सूर्यवंशी। खुश रहा, आनंदी रहा। थँक्यू अँड गॉड ब्लेस यू।